श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला शांतपणे खाऊ घाला. ही एक छोटीशी गोष्ट वर्षभर पैसे कमावते आणि आयुष्यात कधीही मागे वळून पाहण्याची गरज भासणार नाही. होय मित्रांनो, 252 वर्षानंतर मकर संक्रांतीला एक अद्भुत सहयोग बनवला जात आहे. जर तुम्ही ही छोटीशी गोष्ट कोणालाही न सांगता शांतपणे गाईला खाऊ घातली तर तुमच्या 7 जन्मांमधील पितृदोष दूर होईल, ग्रहांमधील दोष दूर होतील, वास्तुदोष दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात जे काही दुःख, त्रास, वेदना असतील त्या सर्व गोष्टी मुळापासून दूर होतील. आणि मित्रांनो, आयुष्यात इतके पैसे येतील की तुम्ही ते हाताळू शकणार नाही. अन्न नाही, पैसे नाहीत. होय, पहा, आज मी या व्हिडिओमध्ये हा उपाय समजावून सांगणार आहे. ही पद्धत अतिशय सोपी आहे, परंतु त्या उपायासह जो नियम आहे तो नियम खूप कठोर आहे आणि नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण पहा, लोक सहजपणे उपाययोजना करतात, परंतु उपाययोजना केल्यानंतर ते ठराव उपायांशी संबंधित ठरावांची काळजी घेऊ शकत नाही. गायीच्या आईचे पोट भरल्याचे गुपित काय आहे आणि मकर संक्रांती आणि गायीच्या आईचे नाते काय आहे ते पहा. त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन. तर पहा, माझी तुम्हाला हात जोडून एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी हा छोटा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिला पाहिजे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की गोमाता आणि मकर यांचे नाते काय आहे. या उपचाराशी संबंधित नियम, खबरदारी आणि संकल्प जे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. हे देखील सांगतील की या उपायाचा तुम्हाला कोणत्या प्रकारे फायदा होईल. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये लाईक करा. होय, पहा, मानवी जीवनात अनेक समस्या आहेत, खूप दुःख आहेत. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्वांसाठी हा एकमेव उपाय आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण मकर संक्रांती वर्षातून फक्त एकदा साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीचे महत्त्व शास्त्रांमध्येही नमूद केले गेले आहे. होय मित्रांनो, असे म्हटले जाते की लोक अनेकदा मकर संक्रांतीला फक्त एक छोटासा सण मानतात. लोक दिवसभर पतंग उडवतात, घरीच अन्न शिजवा. पण पहा, पतंग उडवणे आणि भांडी बनवण्याव्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला असाच एक गुप्त उपाय करावा लागतो. होय, सत्य हे आहे की हा वर्षातील सर्वात सखोल आणि सर्वात प्रभावी वळणबिंदू आहे. कारण मकर संक्रांती हा फक्त एक सामान्य दिवस नाही. या दिवशी सूर्याचा मार्ग बदलतो. या दिवशी निसर्गाचे एक नवीन चक्र सुरू होते. होय मित्रांनो, प्राचीन काळी लोक याला खूप गांभीर्याने घेत असत. कारण त्यांना माहिती होते की या दिवशी केलेली एक छोटीशी चूक संपूर्ण वर्षावर परिणाम करू शकते. या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढते कारण हा या वर्षाचा पहिला सण आहे. होय, मित्रांच्या या दिवशी केलेली एक छोटीशी चूक संपूर्ण वर्षावर भारी पडू शकते आणि या दिवशी केलेले एक छोटेसे योग्य कार्य संपूर्ण वर्षासाठी आधार बनू शकते. मकर संक्रांतीचा खरा अर्थ म्हणजे अडथळ्यातून बाहेर पडणे, अतिरोध तोडणे आणि जीवनात पुढे जाणे. म्हणूनच आपले वडील म्हणायचे की या दिवशी पेरली जाणारी बियाणे वर्षभर फळं देतात. म्हणजेच वर्षभर आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय केले जातात. मित्रांनो, म्हणूनच या दिवशी देणगी ही खूप महत्त्वाची असते. प्राचीन काळापासून लोक मकर संक्रांतीच्या दिवशी दान करत आले आहेत. या दिवशी अन्न, संयम आणि वर्तनाकडे खूप लक्ष दिले जाते. कारण संपत्ती केवळ व्यवसायाने निर्माण होत नाही. विचार करून, कृती करून आणि वेळ समजून घेऊन संपत्ती निर्माण होते. होय मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की अनेक लोक वर्षभर कठोर परिश्रम करतात, रक्त सांडले जाते पण पैसा नाही.
अन्न असूनही घरात टंचाईची भावना कायम राहते आणि विचाराने संपत्ती निर्माण होते. कर्मपासून. होय मित्रांनो, वारंवार अचानक खर्च येतात आणि खर्च येतात. पैसा थांबत नाही आणि त्यामागचे कारण बहुधा तेच अदृश्य अडथळे असतात, ज्यांचे निराकरण आपल्या शास्त्रांमध्ये आणि परंपरांमध्ये लपलेले असते. पहा, मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ खाल्ले जातात, कारण तीळ हे त्यागाचे प्रतीक आहे आणि गूळ हा गोडपणाचा आहे. म्हणजेच जीवनात कटुता सोडण्याचे आणि गोडपणा स्वीकारण्याचे हे लक्षण आहे. या दिवशी दानधर्म म्हटले जाते, कारण जेव्हा सूर्यदिशा बदलतो तेव्हा अहंकार सोडणे सर्वात महत्त्वाचे असते. जुन्या काळात या दिवशी लोक जास्त बोलत नसत. त्यांनी भांडणं केले नाहीत आणि एखाद्याला भुकेले पाहण्याकडे दुर्लक्ष केले नाही. होय मित्रांनो, कारण असे मानले जात होते की या दिवशी केलेले दुर्लक्ष थेट नियतीमध्ये नोंदवले जाते. या दिवशी केलेल्या कृतींमुळे नशिबाची दिशा थेट बदलते. म्हणूनच असे म्हटले गेले आहे की मकर संक्रांतीचा सण सामान्य मानला जात नाही. आता येथे एक अतिशय सखोल गोष्ट येते, जी फार कमी लोकांना समजते. मकर संक्रांतीला निसर्ग ऐकतो पण आवाज ऐकत नाही, कार्यक्रम पाहत नाही. मकर संक्रांतीचा सण म्हणजे केवळ भावनेने आणि शांततेने केलेल्या कृतींना मान्यता देणे. म्हणजेच गुप्त उपाय आणि गुप्त कार्य जे आपण शांतपणे करतो. जर आपण ते सर्वात गुप्त मार्गाने केले तरच आपल्याला परिणाम मिळतील. मित्रांनो, म्हणूनच जे लोक या दिवशी लोकांना कॅमेरा दाखवून दान करतात त्यांना समाधान मिळते, परंतु कायमस्वरूपी फळ मिळत नाही. कारण आजच्या काळात लोकांनी दानधर्माला देखील एक प्रचलित विषय बनवले आहे. जेव्हा लोक गोशाळेत जातात तेव्हा ते त्यांचे दूरध्वनी काढून तिथे उभे राहतात. गायी त्यांच्या मातांना खायला घालतात. जेव्हा दुसरे कोणी गरीब व्यक्तीला पैसे दान करत असतात तेव्हा ते त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करतात. ते लोकांना दाखवतात. पण शास्त्र सांगते की 2 गोष्टी आपण नेहमी लोकांपासून लपवून करू इच्छितो. मग समजून घ्या की चिन्ह सापडले आहे. यानंतर एक नियम आपोआप वर्षभर लागू होतो. तुम्ही अन्नाचा अपव्यय करत नाही. हा उपाय केल्यानंतर मी 3 ते 4 नियम सांगत आहे. अन्न कोणाचे आहे म्हणून आपण अन्नाचा अपमान करणार नाही. जर तुम्ही माता अन्नपूर्णाच्या अन्नाचा अपमान केला तर तुम्ही थेट माता अन्नपूर्णाचा अपमान कराल. दुसरी गोष्ट अशी आहे की मित्र व्यर्थ अन्न फेकून देणार नाही आणि महिन्यातून किमान एकदा आपण शांतपणे प्राणी किंवा पक्ष्यांसाठी खाण्यासाठी काहीतरी ठेवाल. कोणालाही न सांगता तुम्ही हे करू शकता. प्रत्येक व्यक्ती दररोज दानधर्म करते. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की जरी तुम्ही हे दररोज करत नसाल, परंतु दर महिन्याला तुम्ही प्राणी किंवा पक्ष्यांसाठी काही अन्न ठेवले पाहिजे. कारण तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की जर आपण काही उपाय केले तर हे उपाय तेव्हाच फलदायी ठरेल जेव्हा आपण आपल्या मनाचा थोडासा भाग, शरीराचा थोडासा भाग आणि थोडे पैसे त्या उपायासाठी समर्पित करू. तर हो मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की या उपायाची ही संपूर्ण श्रेणी आहे. हा चमत्कार नसून संतुलन आहे. आणि जेव्हा समतोल असतो तेव्हा अन्न आणि संपत्ती त्यांचा स्वतःचा मार्ग शोधतात. हेच कारण आहे की वृद्ध लोक जास्त कमाई केल्याशिवाय कधीही रिकामे राहिले नाहीत. हेच मकर संक्रांतीचे खरे रहस्य आहे. कमी बोला, ते योग्य करा आणि ते वेळेवर करा. ज्यांना हे समजले आहे त्यांच्या घरातील अभाव हा शब्द हळूहळू आपोआप नाहीसा होतो. होय मित्रांनो, जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय केला तर हा उपाय तुम्हाला लवकरच लाभ देईल आणि त्या फायद्याची व्याप्ती किती द्यायची आणि कसे घ्यायची
याचे मोजमाप देखील ठरेल. यानंतर मी तुम्हाला सांगते की हा उपाय त्याचा परिणाम कसा दर्शवेल. मित्रांनो, हा उपाय करून तुम्ही एका रात्रीत करोडपती व्हाल असे मी म्हणत नाही. तुम्ही अब्जाधीश व्हाल. तुमची लॉटरी घेतली जाणार नाही. बघा, एका रात्रीत करोडपती होण्याचा हा उपाय नाही, पण त्यांची परिणती खरी समस्या कुठे आहे हे दिसून येते. पैसे येणे थांबत नाही. अनावश्यक खर्च होतील. मेहनतीचे फळ मिळत नाही. म्हणजेच आपण आयुष्यात जेवढी धावतो, जेवढी मेहनत करतो, जेवढा घाम येतो, तेवढी फळे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे या उपायानंतर पहिली गोष्ट जी जाणवते ती म्हणजे पैशांचा प्रवाह सुधारू लागतो. खर्च विचारपूर्वक होऊ लागतो आणि अचानक होणारे नुकसान कमी होते आणि बचत हळूहळू वाढत जाते. म्हणजे पैसा देखील येतो आणि पैसा देखील तुमच्या आयुष्यात राहू लागतो. तसेच मित्रांनो, जर मी या उपायाचा तुमच्या कुटुंबावर कसा परिणाम होईल याबद्दल बोलले, तर घर आणि कुटुंबाच्या बाबतीत याचा खूप खोल परिणाम होतो. कारण पैशाच्या कमतरतेमुळे प्रथम मनात अस्वस्थता येते आणि या उपायानंतर घराचे वातावरण हळूहळू शांत होऊ लागते. वाद होण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला घरी बसावेसे वाटते आणि तुमची एकमेकांचे बोलणे ऐकण्याची क्षमता वाढते. बऱ्याच लोकांना असेही वाटते की घरात इतरांचा आशीर्वाद वाढतो आणि छोट्याशा कामात एक कल असतो आणि अन्नाचे मूल्य आपोआप घडू लागते. म्हणजेच बऱ्याचदा असे घडते की कुटुंब एकत्र बसून अन्न खाऊ शकत नाही. कधीकधी घरातील एखादी व्यक्ती एखाद्या कामात अडकून पडते. कोणीतरी बाहेर पडले आहे. यामुळे घरातील वातावरण बिघडेल आणि शास्त्र आपल्याला सांगते की आपण संपूर्ण कुटुंबासमवेत दिवसातून किमान एकदा तरी जेवण केले पाहिजे. पहा, विवाह आणि नातेसंबंधांबद्दल बोलताना हा उपाय थेट लग्न करणार नाही. तुम्ही विचार करत असाल की हा उपाय केल्यानंतर माझे लग्न हा विवाह योग बनेल. मी लवकरच लग्न करणार आहे. तर पहा, लग्न लगेच होणार नाही. पण हो, लग्न नक्कीच होईल की नातेसंबंधात जे अडथळे येतात तेव्हा पुन्हा पुन्हा बिघडतात. योग्य नातेसंबंध येतात आणि तुटतात. यामुळे घरातील सुसंवादावर परिणाम होतो. कारण जेव्हा व्यक्तीमध्ये खूप स्थिरता असते तेव्हा नातेसंबंधांमध्येही तीच गोष्ट ओढून जाते. विवाहित लोकांसाठी हा उपाय समजूतदारपणा आणि सहिष्णुता वाढवतो, ज्यामुळे नाते अधिक मजबूत होते. होय मित्रांनो, याचा मानसिक स्थितीवर आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो. बरेच लोक बाहेरून चांगले दिसतात, परंतु आतून ते सतत भीती, चिंता आणि असुरक्षिततेत जगतात. त्यामुळे हा उपाय केल्यानंतर मन हलके वाटते. अवास्तव्य, अस्वस्थता संपते आणि त्या व्यक्तीला असे वाटते की गोष्टी त्याच्या विरोधात नसून त्याच्याबरोबर जात आहे. हा आत्मविश्वास भविष्यात संपत्ती आणि यशाचा मार्ग उघडतो. पहा मित्रांनो, असे अनेक लोक आहेत ज्यांच्या व्यवसायात अडचणी आणि अडथळे येतात. ग्राहक हलत नाहीत. व्यापार आणि व्यवसायावर निर्णय घेण्याच्या अधिकारावर या उपाययोजनांचा काय परिणाम होतो ते पहा. चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेतल्यामुळे अनेकदा तोटा होतो. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही अशा लोकांवर आपण विश्वास ठेवतो आणि ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवत नाही अशा लोकांवर आपण विश्वास ठेवतो. त्यामुळे या उपायांनंतर व्यवसायात स्थिरता येते. ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जुने अडकलेले काम सुरू होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन कधी कमी गोंधळलेले असते. कारण बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती गोंधळून जाते आणि स्वतःवर समस्या आणते. परिणामी निर्णय स्पष्ट आणि ठाम नसतात. त्यामुळे ते मनाच्या भ्रमाचे संतुलन साधते ते पहा. हा बदल अचानक नव्हे तर सातत्यपूर्ण आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा उपाय खूप आवडला असेल आणि तुम्ही सर्वजण
मकर संक्रांतीला हा उपाय करणार आहात. म्हणून जर तुम्ही उपाययोजना करणार असाल, तर तुम्ही माझे प्रत्येक मुद्दे लक्षात ठेवाल. तुम्हाला उपचाराशी संबंधित नियम, उपचाराशी संबंधित छोटी रहस्ये आणि लहान सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.